गड आला पण सिंह गेला। कोंढाणा हा पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोक्याचा किल्ला होता। हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठा साम्राज्यासाठी मोठा धोका निर्माण झाला होता। शिवाजी महाराजांना हा किल्ला परत मिळवायचा होता, पण त्याची तटबंदी आणि भौगोलिक रचना अतिशय अवघड असल्यामुळे हे एक मोठे आव्हान होते। शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली। ही जबाबदारी त्यांनी आपले बालमित्र आणि विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांना सोपवली। त्यावेळी तानाजी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते, पण स्वराज्यासाठी लढणे अधिक महत्त्वाचे मानून त्यांनी आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलले आणि आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणून मोहिमेवर जायला निघाले। तानाजींनी रात्रीच्या वेळी निवडक मावळ्यांसह किल्ल्यावर चढाई केली। त्यांनी एका बाजूने कातळ चढून किल्ल्यात प्रवेश केला। त्यांनी घोरपडीचा उपयोग करून दोरखंड किल्ल्याच्या कडावर फेकले आणि मावळे एकामागे एक वर चढले। आत प्रवेश केल्यावर त्यांनी मोघल किल्लेदार उदयभान राठोड याच्या सैन्यावर अनपेक्षित हल्ला चढवला। दोन्ही बाजूनी जोरदार लढाई झाली। तानाजी सिंहासारखा लढत होता, उदयभानने त्याच्यावर झेप घेतली। दोघांची झुंज सुरू झाली। दोघेही शूरवीर, कोणीही हटेना। इतक्यात तानाजीची ढाल तुटली। शेल्यावर वार झेलत तो लढू लागला। शेवटी दोघेही एकमेकाच्या वाराने जबर जखमी झाले आणि धारार तिथी कोसळले। तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला। ते पळू लागले। इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले। आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती। सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला। पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागुबाई सारखे पळताय काय? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे। कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा। मावळे मागे फिरले। घनघोर लढाई झाली। मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारार झडती पडला। जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली। त्यांना खूप दुःख झाले। गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला। शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला। कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले। ही घटना 1670 मध्ये घडली। पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले।